मुख्यमंत्री फडणवीस आज जेनझेनसोबत संवाद साधणार असल्याची माहिती. नागपूरमधील रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. जेनझेनच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार. मुंबईमधील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज वांद्रेमध्ये तिरंगा आंदोलन. वांद्रा या ठिकाणच्या रंगशारदा या ठिकाणच्या नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानावरती ठाकरे गटाचं आंदोलन. मुंबईमधील बुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळली. ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमध्ये 2 गणेश भक्तांचा मृत्यू, 5 जण जखमी झाले. जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या चिमुकलीचा समावेश. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती मुलांसह मुलींनी देखील शिव्या दिल्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त मुलींच्या शिव्यांवर आक्षेप. मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवरती राहुल गांधी यांचा हा हल्लाबोल. महिलांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुवाद्यांचा डाव. छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये राहुल गांधींचा घणाघात. कोणत्याच महिलांवरती कोणत्याच पुरुषाचा अधिकार नाही. शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जातो. राहुल गांधी यांची ही प्रतिक्रिया. पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटलाय. सीआयडीकडून हे प्रकरण मात्र दाबलं जात आहे आणि आरोपी गुजरातमध्ये पळून गेलाय असा आरोप. राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन. 99% अत्याचाराच्या घटनांमध्ये तक्रार दाखल होत नाही. सुरक्षेच्या अभावामुळे मुली शिक्षण नोकरी सोडतात. राहुल गांधी यांचा घणाघात. दरवर्षी 4.5 लाख मुलींची जन्माआधीच हत्या. राहुल गांधी यांचा हा आरोप. 80% मुलींना त्रास दिला जातो. 30% मुलींवरती कौटुंबिक अत्याचार केले जातात. राहुल गांधींचं हे वक्तव्य. 100 मधून 6 मुलींवरती अत्याचार केले जातात. राहुल गांधी यांची माहिती. संपत असलेल्या पार्टीसाठी विद्यार्थ्यांचा वापर. राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी आता युवकांचा वापर केला जातोय. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावरती बावनकुळेंची टीका. काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरती मंत्री योगेश कदम यांची टीका. विद्यार्थ्यांना सरकारविरोधात भडकवण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा योगेश कदम यांचा हा आरोप. छात्रों की गूंज या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची उपस्थिती. स्टेजवरती मुली राहुल गांधींकडे व्यथा मांडत असताना अंधारे भाऊक. भाजपच्या पायाखालची वाळू आता सरकली. सप्टेंबरनंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल. भाजपने विरोधी बाकावरती बसण्याची तयारी सुरू करावी. संजय राऊत यांचा हा हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या भाजप मुख्यालयामध्ये भाजपच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. आगामी निवडणुकीच्या रणनीती संदर्भात मोदींनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. सीजेपी आता राज्यभर सरकारी शाळेतील तपासणी करणार. प्रत्येक सीजेपी कार्यकर्ता प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तपासणी करेल. शाळेत जाताना विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन जाणं बंधनकारक आहे. मुंबई ठाणे नवी मुंबई पालघरमधल्या शाळांची तपासणी केली जाईल. लातूरच्या औसा पोलीस स्थानकामध्ये अभिजित दिपकेंसह 4 ते 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. शैक्षणिक कामामध्ये अडथळा आणल्याचा आरोप. महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप. दुसऱ्या शाळेतील मुलं आणून बसवल्याचा दिपकेंनी बनाव केल्याचा देखील आरोप. महेश लांडगेंसारख्या आमदारांना आवरा. सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे विनंती. महेश लांडगेंसारख्या आमदारांवरती गुन्हा दाखल करून अटक करण्याची सुळेंची मागणी. सांगलीमधल्या मोर्चातून भाजप आमदार महेश लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरली, त्यामुळे सर्व स्तरातून टीका. अपात्र लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या 9,605 कोटींचा हिशोब कोण देणार? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल. जनतेच्या पैशांचा असा निष्काळजीपणे वापर समर्थनीय नाही. निष्पक्ष चौकशी करण्याची केली जाते मागणी. सुभाष देसाई यांच्या वक्तव्यानंतर भास्कर जाधव भाऊक. देसाईंचं वक्तव्य माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. तर भास्कर जाधव मुख्यमंत्री झालेले आवडतील. सुभाष देसाई यांनी हे वक्तव्य केलेलं. धाराशिवमध्ये भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांविरोधात ठाकरे सेनेचे बॅनर्स. काही दिवसांपासून ठाकरेंच्या 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासून सावधान. ठाकरे सेनेची बॅनरमधून ही टीका. आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून मनोज जरांगे यांची घेण्यात आली भेट. अब्दुल सत्तार यांच्याकडून जरांगेंना आंदोलन न करण्याची विनंती. जरांगे मात्र 29 ऑगस्टच्या आंदोलनावरती ठाम. जरांगेंना भाषणातून धमकी देऊन वादग्रस्त विधानाप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. बीड जिल्ह्याची बदनामी थांबायला हवी. माजी आमदार भीमराव धोंडे यांचे वक्तव्य. रोज बातम्यांमध्ये हाणामारी हत्येची बातमी दिसते. ही बदनामी थांबवण्यासाठी काम करू. भीमराव धोंडे यांची ही प्रतिक्रिया. नांदेडमध्ये विष्णुपुरी आणि सोनखेड या ठिकाणच्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला, त्यामुळे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर आक्रमक. दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची देखील केली मागणी. भिवंडी स्थायी समितीमध्ये थकबाकीदार असलेल्या ठेकेदारास पुन्हा ठेका देण्यास विरोधकांचा विरोध. तर आपल्या मर्जीमधील थकबाकीदार असलेल्या ठेकेदारांना ठेका देण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप.
पुण्याच्या सासवड नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये कचरा आणून महिलांचं अनोखं आंदोलन. कचरा, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन आणि त्यासोबतच गढूळ पाणी पुरवठा आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे त्रस्त झाल्यानं नागरिक संतप्त. कचऱ्याचे ढीग आणत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त. मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावरती सकाळी 10:55 ते 3:55 ब्लॉक असेल. हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11:10 ते 4:10 ब्लॉक असेल. ओला, उबर आणि रॅपिडो चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसल्यास लायसन्स रद्द होण्याची शक्यता. चालकांच्या रोजगारावरती याचा परिणाम होऊ नये म्हणून रॅपिडोकडून 3 स्वतंत्र युट्यूब चॅनल्सवरून मराठीचे ऑनलाईन वर्गही सुरू. साखरेचे दर वाढले त्यामुळे चहाच्या किमतींमध्ये 5 रुपयांची वाढ झाली. चहाच्या दरामध्ये वाढ झाली त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशाला कात्रे. सरकारने साखरेचे दर कमी करावेत अशी नागरिकांची मागणी. बँकांचे कारखान्यावरती कर्ज आहे त्यामुळे कारखान्यांकडे साखरेची साठवणूक कमी आहे. वाढत्या साखरेच्या दरांवरती कृषी मंत्री दत्ता भरणे यांची ही प्रतिक्रिया. कारखान्यांकडे साठवणूक असेल तर फायदा होईल, भरणेंचं हे वक्तव्य. सोमवारी भाजप नगरसेवकांची तातडीची बैठक. सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. सातत्यानं होणाऱ्या टीका, अंतर्गत राजकारण, संवादाचा अभाव अशा अनेक विषयांवरती चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. सुट्ट तेल विक्रीवरती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंदी घातली. त्यानंतर अहिल्यानगरच्या शिर्डीमधील नागरिकांची चिंता वाढली. हातावरती काम करणाऱ्या मजुरांची याशिवाय घरगुती तेल बनवणाऱ्यांची चिंता आता वाढली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचं रामगिरी महाराजांकडून कौतुक. भेसळयुक्त अन्न आणि वाढत्या आजारांबाबत रामगिरी महाराजांकडून चिंता व्यक्त. तर अशुद्ध अन्न आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी शासनानं आणखी कडक नियम लागू करण्याची केली मागणी. बोरिवलीमध्ये घरात काम करणाऱ्या केअरटेकरकडून चोरी. 12,92,000चे दागिने चोरणारा नोकर आणि साथीदार अटकेत. आरोपी मनोज मंडलला बिहारमधून करण्यात आली अटक. गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी आदिवासी अधिकाऱ्यांसह 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन. तर आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांकडून प्रकरणाची चौकशी सुरू. सर्पदंश झाल्यानं आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला. पुण्यातील उबायनगरमधील वाघेश्वर पार्किंगसमोर एका मद्यधुंद कारचालकाचा गोंधळ. नशेत धिंगाणा घालणाऱ्या कारचालकाची एका दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक.